किंवा डिलीट होत नसतील तर मला वाटतं लोकांना रस्त्यावर उतरायचे पर्याय काँग्रेस आहे बिलकुल हा सत्याचा मोर्चा संविधान वाचवण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेसाठी आहे, मतदार राजाच्या न्यायासाठी आहे। आज माझ्या नावाने दोन लोक कोणीतरी येऊन मतदान करतंय। लोकशाही वाचवण्याचा मी जरी सांगितलं माझं नाव गाळा एकाच ठिकाणी ठेवा तरी निवडणूक आयोग 2-3 ठिकाणी ठेवत आहे। एका पत्त्यावर 200 मतदार येतात। मुलाच्या बापाच्या आईच्या वयाचं कुठं हे नाही, धर्म सुद्धा वेगवेगळा काही ठिकाणी आहे। म्हणून या मतदार यादीतला घोळ वाटतं हा निवडणुकीच्या मध्ये भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन देतो आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। सगळे काँग्रेसचे लोक आम्ही सोबत आलो, एका गाडीत आलेलो ते त्यांना विचारा कार्यकर्ते, मी कशाला सांगू। माहितीप्रमाणे सांगतो ज्यावेळेस 2024च्या लोकसभेच्या बिलकुल हे मोर्चा आता आम्ही मध्ये निवेदन दिलं, निवडणूक आयोगाला भेटलं, राज्य निवडणूक आयोगाला भेटलो, केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो। आता जनतेच्या दरबारात आम्ही आलेलो आहे। हो आता काय काय यांचे डोळे कसे उघडतात। जवळजवळ 1,61,000 मधला एक मत सुद्धा त्या ठिकाणी कमी केलं नाही। कोण म्हटलं असं? उलट त्याची यादी तशी पुरावे देऊन सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या विरोधात नाही काढला मी मोर्चा, निवडणूक आयोगाविरुद्ध काढला। निवडणूक आयोगाला बोलू द्या ना। 35-40 हजार नावं महायुतीला का लागतंय? त्या लोकांनी आम्ही महायुतीच्या विरुद्ध मोर्चा काढला का? इलेक्शन कमिशन आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा काढतोय। आज रस्त्यावरती या ठिकाणी उतरावं लागतं। आपण जर बघितलं आता तर एकंदरीतच सकाळपासून